नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पिंपळनेर नगरीत भक्तीचा महासागर. आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांच्या कृपाआशीर्वादाने गुरुपौर्णिमा उत्साहात हजारो अनुयायांनी भव्य शोभायात्रा. पिंपळनेर शहरात आद्य स्वामी शिवानंद दादाजी व आई धुनी द्वारिका मैया यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा भक्तिमय वातावरणात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. श्री धनंजय सरकार व योगिता मैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून हजारो अनुयायी उपस्थित राहिलेले संपूर्ण पिंपळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सत्संग, भजन, जागरण आदी आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांनी आपल्या ओघवत्या व प्रेरणादायी वाणीतून माणुसकी, अध्यात्म, जीवनमूल्य आणि समाजातील एकात्मतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात दुमदुमले गेले. टाळ, मृदुंग, भजन, जयघोष आणि भक्तीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पिंपळनेर शहराला जणू भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रसंगी अनेक अनुयायांनी गुरुच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव व्यक्त केले. अध्यात्मातून समाजात माणुसकी, प्रेम आणि एकतेचा संदेश रुजवण्याचा गुरूंच्या शिकवणीमुळे हा सोहळा उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटून गेला. कार्यक्रमास पिंपळनेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर सो योगिताताई चोरे, सभापती राजेंद्र शिरसाट, डॉक्टर विनोद कोठावदे, डॉक्टर प्रशांत बागुल, सौ सुवर्णा आजगे, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, विजय गांगुर्डे, संभाजीराव आहिराव, प्रशांत चौधरी, नगरसेविका सौ मनीषा लोंढे, सौ सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, सतीश पाटील, देवेंद्र गांगुर्डे, दिलीप सूर्यवंशी, संभाजी लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रद्धा, भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा या गुरुपौर्णिमा महोत्सव पिंपळनेरच्या इतिहासातील स्मरणीय सोहळा ठरला. हजारो अनुयायांच्या उत्स्फूर्त सहभागाने या कार्यक्रमात केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजात एकता, अध्यात्म आणि माणुसकीची भावना दृढ करणारे प्रेरणादायी सोहळा ठरला. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुदेव म्हणाले की पिंपळनेर तालुका साक्री, जिल्हा धुळे. पिंपळनेर ह्या पुण्यभूमीमध्ये धुनीवाले दादाजी खंडवा यांची या ठिकाणी आम्ही गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो. हे 20वे वर्ष आहे. मुळातच आपली ही ऋषीमुनींची परंपरा, व्यासांमुळे ही गुरुपौर्णिमा आम्ही सर्व या जगामध्ये साजरी केली जाते. ऋषीमुनींचं असलेलं जे ज्ञान आहे, पवित्र, सुंदर, समाजाची बांधिलकी जपण्यासाठी हे जे अध्यात्म आहे, सत्य आणि अहिंसा, याच्यावरती महत्वाचा भाग आहे. ऋषीमुनी कसं राज्य करावं, संसार कसा करावा आणि आत्म्याचं कल्याण कसं करून घ्यावं हे ज्ञान चालत आलं आणि त्यांच्या स्मरणार्थ बऱ्याचशा संप्रदायामध्ये किंवा हायस्कूल, कॉलेजमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. जे ज्ञान आहे हे अथांग आहे. या अथांग ज्ञानामध्ये समाज कसा घडवला जाईल, एकमेकास सहाय्य करू अवघे तर सोपंथ, ह्या पद्धतीनं आध्यात्मिक कार्य आम्ही नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो. समाजातले विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार कसा जाईल आणि मनुष्य कसा घडल, मनुष्य जीवन हे उत्तम कसं होईल, सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली
हे अध्यात्मशास्त्र किंवा अध्यात्म सांगत असतं. प्रत्येक ठिकाणी आत्मा वास्तव्याला आहे, म्हणजे प्रत्येक जीवावर प्रेम केलं गेलं पाहिजे, अहिंसा तत्वाचं पालन झालं पाहिजे, समाज हा कल्याणकारी असला पाहिजे. हे तत्व जे अध्यात्म सांगत असतं तेच प्रचार प्रसाराचं मुख्य मार्गदर्शन असतं. आणि गुरु हा असणं मानवासाठी फार आवश्यक आहे. कारण घरातला कलहापासून तर प्रत्येक व्यक्ती सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, प्रत्येक व्यक्ती ही निर्लेप राहून समाजाचा कल्याणासाठी झटावं हे कार्य अध्यात्म करत असतं. अध्यात्म म्हणजे आत्म्याचं कल्याण. विकार जाऊन मानवता कशी या समाजामध्ये राहील, मानवतेचं कल्याण कसं होईल, प्रत्येक मनुष्य हा सुखी जीवन कसं जगल, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. महत्वाचा भाग समाज घडवण्याचं कार्य अध्यात्म करत असतं. अध्यात्म हा वेगळा पार्ट आहे. अध्यात्म हा फार शुद्ध आणि पवित्र पार्ट आहे. अध्यात्म म्हणजे रसागाळातील पीडितांवर सुद्धा प्रेम केलं गेलं पाहिजे. आणि उच्च सुशिक्षित असो, उच्च धनाढ्य असो, गरीब असो, श्रीमंत असो, हा त्या ठिकाणी भेद कधीच नसतो. सर्वांच्या कल्याणाचा हा मार्ग आहे. या मार्गामध्ये मनुष्य घडत असतो, मानवता प्रफुल्लित होत असते, मानव धर्माचं कल्याण होत असतं. हेच मग अध्यात्माचं कार्य आहे. जय श्री दादाजी.